भाजपचे बडे नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. प्रकाश महाजन यांनी अनेक आरोप खळबळजनक केलेले आहेत आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी सारंगी प्रवीण महाजन आहेत. मॅडम, खरं तर प्रकाश महाजन यांनी अनेक आरोप केलेले आहेत. त्याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे, की पैशांमुळे हे जे हत्या आहे ती करण्यात आलेली आहे. म्हणजे ब्लॅकमेलिंग याच्यामध्ये होतं का? अशा प्रकारचे अनेक खळबळजनक आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेले आहेत. नाही, नाही. पैशांमुळे ही हत्या झालेली नाहीये आणि ब्लॅकमेलिंग अजिबात कोणी कोणाला करत नाही. सगळ्यांचे जिव्हाळ्याचे चांगले संबंध होते. जी महाजन परिवारातले ओरिजिनल सदस्य आहेत, ते सगळ्यांचे एकमेकांशी चांगले संबंध होते. त्याच्यामुळे जे त्यांचे आरोप आहे, बिनबुडाचे आणि खोटे आरोप आहेत. अ, गोपीनाथराव मुंडे यांनी प्रवीण महाजन यांच्या विरोधात जी साक्ष दिली, या साक्षीमुळे तुम्ही नाराज आहात, असं देखील त्यांच्यावर म्हणजे गोपीनाथराव मुंडेंवरती तुम्ही नाराज आहात, असं प्रकाश महाजन म्हणतात. मी कालपर्यंत गोपीनाथरावांविषयी किती चांगलं बोलत होते. आजही माझ्या मनात त्यांच्याविषयी चांगली भावना आहे आणि माझे ते भाऊ होते शेवटी नात्यातून. त्याच्यामुळे मी त्यांचं असं कधीच त्यांना करणार नाही, वाईट बोलणार नाही आणि ते नव्हते पण. राहिला प्रश्न तुमचा, की हे केसमुळे. केसचा मुद्दा 20 वर्षापूर्वीचा होता. तो मला पण आता आठवत नाही त्यांनी किती जबान्या दिल्या आणि काय बोलले. कारण मी त्या केस रूममध्ये नव्हते, कोर्ट रूममध्ये नव्हते. आणि ह्या घटनेची आणि वारसा हक्काचा तुमचा जो मुद्दा आता काल चालू झालेला आहे, जो धनंजय आणि पंकजामध्ये वारसा हक्काचा, ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यात कुठेही सरमिसळ होऊ शकत नाही. हे बादरायण संबंध लावून कुठेतरी प्रकरण चिघळवायचं ह्याच्यात प्रयत्न करतायत. त्याच्यामुळे हे काहीच शक्य नाही आहे आणि असं असू शकत नाहीये. केसचा मुद्दा वेगळा आहे आणि वारसा हक्काचा मुद्दा वेगळा आहे. तुम्ही पंकजा मुंडे यांना बिघडलेली मुलगी म्हणालात. त्यावरून प्रकाश महाजन म्हणतायत, की तुम्ही रक्ताचं नातं विसरला असाल, पण मी विसरलेलो नाहीये. हे तुम्ही जे बोललात ते चुकीचं बोललाय. ॲक्चुअली मी तुम्हाला सांगू का, प्रकाश महाजन आणि माझं कधीच भांडण नाही, वैर नाहीये. पण ते माझ्या विरोधात का बोलतात हेच मला कळत नाहीये. आणि मी बोलायला गेली की ते का आता येतात हे मला पण कळत नाहीये. त्या मुंडेंचे प्रतिनिधी येत नाही, हे त्यांच्या वतीने येतात का ह्यांना पाठवलं जातं हे पण मला कळत नाहीये. त्याच्यामुळे मी हे सांगू शकत नाही. राहिला प्रश्न घडलेली बिघडलेली, तर माझं म्हणण्याचा अर्थ होता की मी सामाजिक दृष्टिकोनातून बोललेलं आहे. 2009 पासून पहिलं इलेक्शन ती 2009ला लढलेली आमदारकीचं, ते गोपीनाथरावांच्या नेतृत्वाखाली लढलेली होती आणि त्यावेळेला ती गोपीनाथरावांच्या शिस्तीत चांगलं काम करत होती आणि हे आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. 9 ते 14 मध्ये ती खरोखरच आमदारकीचं तिने खूप चांगलं काम केलेलं आहे, त्याचं दुमत नाही. आणि 14 नंतर तिचे वडील गेल्यानंतर ती पूर्णपणे गुंडगिरीकडे वळलेली आहे आणि म्हणून मी बिघडलेली म्हटलं. राजकीय दृष्टिकोनातून बिघडलेली म्हटलं आहे. मी वैयक्तिक दृष्टिकोनातून म्हणलेलं नाहीये. आणि हे महाजन मुंडे परिवार काय करतात, घर आणि बाहेर समाज हे सगळं एकत्र आणून सरमिसळ करून प्रकरण आणि मुद्दे चिघळवतात. हे नको पण व्हायला. पंकजा मुंडे यांचा कोणता अनुभव आलेला आहे का या संदर्भात? म्हणजे ज्या अर्थाने तुम्ही म्हणताय, की गुंडगिरीकडे वळाल्या किंवा बिघडलेल्या आहेत. गुंडगिरीकडे वळाल्या म्हणजे काय आहे? आज आज त्यांना सांगा ना तुम्ही, माझी जी जमीन होती, त्या जमिनीमध्ये त्या एका शब्दाने तरी म्हटल्या का? पंकजा एका शब्दाने तरी आली होती का? "मामी नक्की काय झालं तुझं? काय प्रकरण आहे? धनंजयनी केलं आहे, तू असं बोलतेयस, तर तू मला भेट किंवा मी तुला भेटते बा. काय आहे याच्यात खरा उलगडा? आपण करूया, बसूया." कधीतरी समझोत्याने बोलली आहे का? "तू आमदार आहे ना आज. माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, पण तू आमदार आहे ना, राजकीय सिस्टममध्ये आहे ना, तर तू बोलायला पाहिजे ना मला. तू स्वतःचा इमेज वाचवण्यासाठी तू समोर येऊन बोलायला पाहिजे." ते ती बोलतच नाही. मग मी असं समजायचं का, की ती धनंजयसोबत तिने हातमिळवणी केली आहे? कारण धनंजय तर अगदी प्रॉपर नामांकित गुंड आहे. तो गुंडच आहे. तो खंडण्या वसूल करणारा आहे. तो लोकांना मारतो. तो गरिबांना त्रास देतो. संसार उद्ध्वस्त केलेले आहेत. लोकांच्या जमिनी हडप केलेल्या आहेत. मला सुद्धा सोडलेलं नाहीये. तुझ्याकडनं तर ती अपेक्षा नव्हती ना? पण मग नंतर माझ्या लक्षात आलं, की संतोष देशमुखच्या परिवारालाच ही भेटायला जाऊ शकत नाही. मी तर कुठल्या कुठे दूरचीच राहिली ना. असं आहे. मला मुंडे परिवाराशी राग नाहीच आहे. मुंडे परिवाराला माझ्याविषयी राग आहे. असं आहे. मुंडे परिवाराला राग का आहे? कारण प्रमोद महाजनांची हत्या झाली. त्यांच्या वडिलांच्या करिअरला धक्का लागला. आमच्या विदर्भात असं म्हणतात, की सोन्याचं अंड देणारी कोंबडी कापल्या गेली. अशा पद्धतीने वाक्य असतं.
पण एकंदरीत पाहायचं झालं तर मुंडे आणि महाजन हे जे होते म्हणजे गोपीनाथराव मुंडे असतील किंवा प्रमोद महाजन असतील, या सगळ्यांमध्ये कुठेतरी मान-अपमानाची लढाई होती का प्रवीण महाजनांमध्ये वगैरे? नाही, अजिबात नव्हती. त्यांच्यामध्ये नव्हती, त्यांच्या परिवारामध्ये होती. परिवारांमध्ये होती मान-अपमानाची लढाई. कारण प्रमोद महाजन, प्रवीण महाजन एकमेकांना चांगले संबंध होते. पण प्रवीण महाजनला जर प्रमोद महाजनांनी मदत केली किंवा गोपीनाथरावांनी मदत केली, तर मात्र खालच्या सगळ्या लोकांना, आमच्या परिवारातल्या लोकांना एकदम जळफळाट व्हायचा त्याचा, की प्रवीणला का मदत करता? असं असायचं. पण एकंदरीत तुमचं आता काही मुंडे परिवारासोबत बोलणं होतं का? कारण शेवटी रक्ताचं नातं आहे. पण हे रक्ताचं नातं तुम्ही विसरलात असा देखील आरोप होतोय. नाही, नाही. मी रक्ताचं नातं नाही विसरली. रक्ताचं नातं ते लोकं विसरले. ते लोकं विसरले आणि मुंडेंना माझ्याविषयी राग येण्याचं काहीच कारण नाहीये. मुंडेंना माझ्या परिवाराविषयी राग येण्याचं काहीच कारण नाहीये. मुंडेंचं आम्ही काही बिघडवलं नाहीये. त्यांना त्यांच्या भावाचा, त्यांच्या मामाचा राग येणं साहजिक आहे आणि त्या रागाचं समर्थन आम्ही करत नाहीये. जी घटना घडली त्याचंही समर्थन आम्ही करत नाहीये. पण तुम्ही आमच्यावर का रोष ठेवताय? आमच्यावर का राग धरताय? 16 वर्ष काय, आज 20 वर्ष होतील आहे 2026 ला. पण या 20 वर्षात एकदा तरी त्यांनी विचारलंय का, की तुमचे 2 मुलं काय करतायत मामी? तू काय करते आहे? कोणीतरी विचारलंय का, या भाच्य कंपनी पुतण्यांनी कोणीतरी विचारलंय का? कोणीच विचारलं नाहीये. कारण तुम्हाला रक्ताचं नातं ठेवायचं नाहीये. आम्ही विसरलो नाहीये. असं आहे, मुंडेंच्या बाबतीमध्ये मी कधीच बोलली नव्हती इतक्या वर्षात. ज्या दिवशी माझ्या जमिनीचा मुद्दा समोर आला, त्या दिवशी तुम्ही माझ्याकडे यायला लागलात आणि माझं मुंडेंवर बोलणं चालू झालं. पण एकंदरीत ज्यावेळेस तुम्ही बोलता किंवा तुम्ही समाज माध्यमांवर येता, त्यावेळेस काहीतरी खाली कमेंट्स ज्यावेळेस आम्ही वाचतो, त्यावेळेस त्या कमेंट्समधून असं लक्षात येतं, की कमेंट्स करणारे जे ट्रोलर्स आहेत, ते असं म्हणतायत, की तुम्ही या सगळ्या हत्येमागे कर्ता करविते आहात किंवा अशा प्रकारच्या कमेंट्स अनेक केल्या जातात. प्रकरण न्यायप्रविष्ट जरी असलं, तरी सुद्धा या संदर्भात आपण काही स्पष्टीकरण देणार आहात. प्रकरण म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे हे जे ट्रोलर जे बोलतात ते. हां. ट्रोलर जे बोलतात ते बोलू द्या हो. ट्रोलरांना काय बोलायची सवय आहे आणि त्यांच्या तोंडाला आणि त्यांच्या हाताला मी मोबाईलवर थांबवू शकत नाही. कारण ते निगेटिव्ह कमेंट लिहिणारच आहे आणि जे निगेटिव्ह कमेंट लिहितात, ते त्यांचे चमचे आहेत. त्यांना पैसे देऊन ते लिहायला लावतात. हे पण मला समजतं. इतकं काही आपण लहान नाहीयेत आणि सगळ्या जनतेला माहिती आहे, की खरं काय आहे आणि खरं काय नाहीये. मी स्पष्ट आणि डायरेक्ट बोलते. माझे शब्द हार्श असतात. आणि त्याच्यामुळे बरेच त्यांच्या समाजाला आणि त्यांच्या चाहत्या लोकांना त्याचा राग येतो. कारण त्याच्यातून त्यांना पैसे मिळतात लेखणीचे. ₹500 दे, ही कमेंट घे, असं लिहिण्याचे लोकं असतात, लिहिणारे लोकं असतात. ते त्यांचे आहे, त्यांचा पी-आर ग्रुप आहे. माझा काही ग्रुप नाहीये. त्यांचं ते त्यांनी ठेवलेलं आहे सिस्टममध्ये. तर ते सगळे करतात. पैसे देऊन सगळं काही होऊ शकतं. नाहीतर आतापर्यंत अशा कुठल्याही निगेटिव्ह कमेंट म्हणजे मी अपेक्षा करत नाही कुठल्याही कमेंट येवो. मला जे वाटतं ते मी बोलते. आणि मला जे माहिती आहे ते मी बोलते. सत्य हे सगळ्यांना रुतत असतं. हेच मला म्हणायचं. पण या संदर्भात काही आपण भूमिका घेणार आहात का येत्या काळामध्ये? कुठली कुठली म्हणजे 2027 ला ज्यावेळेस प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आत्तापर्यंत, त्यामुळे या प्रकरणावर आपण काही सविस्तर भाष्य करणार आहात. हो, हो. 2027 नंतर तर मी पूर्ण मीडियासमोर ओपनली येईन. माझा अल्बमचे जे रॉ कॉपीज आहे त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे. जो माझा अल्बम पुस्तक काढलंय ना, तो एकदम डायल्युटेड व्हर्जन आहे. जी रॉ कॉपी आहे ना, त्या रॉ कॉपी घेऊन मी समोर येईन. कारण आत्ता मी येऊ शकत नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि माझ्या अल्बममध्ये आम्हाला 2006 पर्यंत लिहायचीच न्यायालयाने हे दिलं होतं आणि 2006 नंतर जे काही आहे, ते मी स्वतः सांगणार आहे आणि ही घटना कशी घडली हे पण मी स्वतः सांगणार आहे. पण मी आत्ता सांगू शकत नाही. आत्ता प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कोणी कोणाला मारलं, काय केलं, सारंगी महाजननी सारंगी वाजवली आणि हे आणि ते हे अशा प्रकारचे जे कमेंट येतात, त्याच्यावर सगळ्यांना मी उत्तर देणार आहे. प्रमोद महाजनांना मारलं हे का नाही सांगत आहे, हे पण मी सांगणार आहे. पण मी कायद्याच्या नियमात उल्लंघन करू इच्छित नाही. त्याच्यामुळे मी बोलणार नाहीये आत्ता ह्याच्यावर आणि ज्यांना बोलायचंय त्यांनी बोलावं. पण मी स्वतः प्रवीण महाजनांच्या सोबत राहून ती केस पाहिलेली असल्यामुळे मला पूर्ण माहिती आहे.
नक्कीच. एकंदरीत पाहायचं झालं तर ज्या काही आरोप प्रत्यारोप होत आहेत, त्या संदर्भात ज्यावेळेस प्रकरण पुढे जाईल किंवा न्यायप्रविष्ट आत्तापर्यंत प्रकरण आहे, त्यामुळे न्यायप्रविष्ट असताना आम्ही काही बोलू शकत नाही. ज्यावेळेस बोलायची वेळ येईल, त्यावेळेस माध्यमांसमोर येऊन आम्ही सर्वांचीच नावं घेऊ किंवा हे प्रकरण कसं झालं, हे याची देखील माहिती देऊ. अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे, ती सारंगी महाजन यांनी दिलेली आहे. कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.